नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओपासनं जी सिरीज चालू केली होती ती चालू केली आहे ATP 2013च्या पेपरच्या बद्दल. बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असेल की 2013चा पेपर आणि येणारा पेपर हा सारखा असू शकतो का, किंवा 2022 किंवा चा जो पेपर आहे त्याचा पार्ट आणि 2013चा याचं काही रिलेशन असू शकतं का. तर एक लक्षात ठेवा, प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन हे काही चेंज होणार नाही. नवीन अमेंडमेंट ॲक्टनुसार किंवा अपडेट झालेल्या पार्टनुसार जे कंडिशन असेल तीच फक्त चेंज झालेली आहे. अदरवाईज मी तर म्हणतोय 2013चा क्वेश्चन पेपर जो आहे यामधले बरेचसे क्वेश्चन जे असे आहे जे आपल्यासाठी अनएक्सपेक्टेड आहे, सिंपल आहे आणि त्याचे आन्सर कदाचित आपल्याला माहित नसेल, तर 2013चा पेपर हा तुम्हाला बूस्ट करू शकतो 2024-25च्या पेपरसाठी. त्यामुळे 2013चा असिस्टंट टाउन प्लॅनरचा पेपर हा प्रॉपरली करा. सोबतच आपण या पेपरसाठी कुठलीही फी चार्ज करत नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी ह्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे पेपर्स अवेलेबल करून देतोय. जसं की आपण 2022, 2018 आणि आता 2013चा असिस्टंट टाउन प्लॅनरचा पेपर बघतोय. तसंच येणाऱ्या काही दिवसात टाउन प्लॅनर संदर्भातले जेवढेही पेपर झाले आहेत तेवढेही कव्हर केले जातील. सोबतच या संदर्भात ADTPचे जेवढेही पेपर आतापर्यंत झाले असतील हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आपल्या या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असतील. मग त्यासाठी प्रॉपरली तुम्ही लक्ष ठेवा आणि व्हिडिओ कधी येतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच येणाऱ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल, काही सजेशन असेल तर कमेंट सुद्धा करा. ओके. त्यासोबतच मित्रांनो, आपली जी असिस्टंट टाउन प्लॅनरची बॅच आहे ती सुद्धा रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये जी होती ती कंप्लीट झाली आहे, जी आत्ता रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या कुणाला जॉईन करायची असेल स्क्रीनवर असलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच जॉईन करू शकता. क्लिअर. सो लेट्स सी आत्ताचा जो क्वेश्चन आहे म्हणजेच की क्वेश्चन नंबर 36 आपण चालू करतोय. सो क्वेश्चन नंबर 36 काय आहे, प्रॉपरली लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या आणि आज आपण जे 10 क्वेश्चन बघणार आहोत त्यावर सुद्धा प्रॉपर फोकस करा. क्लिअर. सो क्वेश्चन नंबर 36 काय, इन अन आयडियल सिच्युएशन करेक्ट सिक्वेन्सिंग इज. बघा, एकतर रिजनल प्लान शुड बी प्रिसीड डेव्हलपमेंट प्लान, development plan should be precede the regional plan, both should be prepared simultaneously, both should be prepared independently. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपल्या ज्याने आत्ता आजपासून अभ्यास चालू केला असेल किंवा MRTP आजपासून चालू केला असेल तो सुद्धा विद्यार्थी सांगू शकतो की याचा आन्सर काय असायला पाहिजे. नॉर्मली आयडियल सिच्युएशन काय आहे, आयडियल म्हटलं त्यांनी, ओके, इट्स नॉट रियल, बट आयडियल सिच्युएशन काय आहे, नॉर्मली सुरुवातीला रिजनल प्लान तयार व्हायला पाहिजे आणि त्यानंतर डेव्हलपमेंट प्लान व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, रिजनल प्लान शुड बी प्रिसीड द डेव्हलपमेंट प्लान. म्हणजेच रिजनल प्लान जो RP आपण बोलतो तो सुरुवातीला कंप्लीट असायला पाहिजे आणि त्यानंतरच त्या अंतर्गत जो काही डेव्हलपमेंट प्लान आहे, विकास आराखडा जो असतो तो तयार करण्यात येत असतो. म्हणजेच क्वेश्चन नंबर 36 ला ऑप्शन नंबर A हे करेक्ट येणार. मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. ऑप्शन नंबर 1 का बरं करेक्ट आहे आणि कोणती सिच्युएशन विचारली, आयडियल सिच्युएशन विचारली. असं नाही की बाबा रे रिजनल प्लान नाही म्हणून डेव्हलपमेंट करताच येणार नाही, अशी पद्धत नाही आहे. तुम्ही जर का एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जर का रिजनल प्लान नसेल त्याही केसमध्ये डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर किंवा तयार केला जाऊ शकतो. पण आयडियल सिच्युएशन काय असतं की नॉर्मली रिजनल प्लान हा आधी व्हायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट प्लान नंतर व्हायला पाहिजे असते. क्लिअर. हा होता मित्रांनो क्वेश्चन नंबर 36. यानंतर क्वेश्चन नंबर 37 काय सांगतो, डिझायर लाईन आर असोसिएटेड विथ. बघा, आता डिझायर लाईन हा काय इंडिकेट करतो, तर डिझायर लाईन खरं तर ट्रान्सपोर्टेशन अनालिसिसच्या बाबतीत असतात. ओके, डोक्यात फिट्ट करून ठेवा की डिझायर लाईन जे आहे, सो डिझायर लाईन विच इज रिलेटेड टू द ट्रान्सपोर्टेशन अनालिसिस. ओके, ट्रान्सपोर्टेशन अनालिसिस. सो या ट्रान्सपोर्टेशनच्या अनालिसिसच्या बाबतीत आपण डिझायर लाईनचा वापर करतो, जो की ओरिजिन डेस्टिनेशन अनालिसिस करण्यासाठी सुद्धा वापरला जातो ट्रान्सपोर्टेशन मध्ये.
म्हणजे ओडी अनालिसिस जे केलं जातं ते डिझाईन लाईनवरनं केलं जातं आणि त्याच अनुषंगाने या क्वेश्चन नंबर 37 ला जर का तुम्ही प्रॉपरली बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की इथे ऑप्शन ए जो आहे हा मित्रांनो करेक्ट येणार. आणि का बरं येणार? कारण ओरिजिन डेस्टिनेशन अनालिसिस इन ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग त्यासाठी आपण डिझायर लाईन वापरतो. डिझायर लाईन कट अँड फिल अनालिसिस साठी वापरत नाही. इन्कम अनालिसिस साठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग साठी आपण डिझायर लाईनचा वापर करत नाही. डिमांड अँड सप्लाय अनालिसिस साठी सुद्धा नाही. म्हणजेच डिझायर अनालिसिस हे फक्त आणि फक्त कायम डोक्यात फिट करून ठेवा की आपल्याला ट्रान्सपोर्टेशन अनालिसिस साठी याला वापर केला जातो. यासोबतच डिझाइन लाईन म्हणजेच काय ट्रान्सपोर्टेशन मध्येच ओडी ओरिजिन डेस्टिनेशन अनालिसिस साठी सुद्धा डिझाइन लाईनचा वापर केला जात असतो. म्हणून ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 37 साठी. नेक्स्ट क्वेश्चन 38. मल्टी स्टोरी और हाय राइज बिल्डिंग. बघा, मल्टी स्टोरी हाय राइज बिल्डिंग इज अ बिल्डिंग विच इज. आता हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा थोडा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे आपल्या आजच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण आपण 2013चा पाठ बघतोय ज्या वेळेला आपण बिल्डिंग लॉज किंवा बिल्डिंग रूल्स बायलॉज ज्याला बोलतो ते आपण बघत होतो, बरोबर आहे, किंवा बायलॉज आपण स्टडी करत होतो. आजच्या केसमध्ये जर का तुम्ही बघितलं तर आपल्याकडे यूडीसीपीआर आहे आणि यूडीसीपीआर मध्ये जर का हा क्वेश्चन मी बघायला गेलो तर कदाचित तुम्हाला लक्षात येईल की हे जे ऑप्शन यांनी दिलेले आहे हे माझ्यासाठी चुकीचे ऑप्शन आहे. क्लिअर? म्हणजे माझ्यासाठी हे ऑप्शन आत्ता लागू होणार नाही. म्हणजे 2013च्या पद्धतीने जर का या क्वेश्चनला बघितला तर यापैकी एक करेक्ट येणार. पण आजचा जर का विचार केला 2020 नंतर जो यूडीसीपीआर लागू झाला डिसेंबर मधनं तेव्हापासनं हा क्वेश्चन साठी याचे जे ऑप्शन्स असायला पाहिजे हे वेगळे असायला पाहिजे. मग सिंपल तुम्हाला माहित आहे की यासाठी म्हणजेच क्वेश्चन नंबर 38 साठी सिंपल ऑप्शन काय असायला पाहिजे की अ बिल्डिंग विच इज 24 मीटर above from ground level excluding. कोणाला एक्सक्लूड करता? एक्सक्लूडिंग. ओके, जर का त्या बिल्डिंगवर चिमनी टॉवर असेल किंवा लिफ्ट रूम असेल किंवा अजून एखादा टॉवर असेल किंवा अजून बाकी गोष्टीसाठी जर का एक्स्ट्रा कामासाठी जर का तिथे वर्क केलं असेल तर ते सोडून ग्राउंड लेवल पासून 24 मीटरची जर हाईट असेल तर त्यापेक्षा जास्त बिल्डिंगला आपण हाय राईज बिल्डिंग बोलतो. क्लिअर? याच्या बाकी पण काही कंडिशन आहे रेसिडेन्शियल साठी वगैरे, पण हाय राईज बिल्डिंगची सिंपल कंडिशन मी तुम्हाला सांगतोय की 24 मीटर अँड अबोव 24 मीटर अबोव असेल एखाद्या बिल्डिंगची हाईट तर त्याला आपण हाय राईज बिल्डिंग बोलतो. मग त्यासाठी 500 स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया ऑन इच फ्लोअर जर असेल तो सुद्धा येणार. बट लेट इट बी. तुम्ही आत्ताच्या केसमध्ये एवढं लक्षात ठेवा की अशा पद्धतीचा जर का क्वेश्चन येत असेल तर त्यासाठी तुम्हाला 24 मीटर हाईट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसतं 15 मीटर 15 मीटर 15 मीटर 20 मीटर. सो आताच्या केसमध्ये ह्या 38 नंबरच्या क्वेश्चनला आपण जर का टॅकल करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल की यासाठी 24 मीटर अबोव हे ऑप्शन असायला पाहिजे होतं जे की करेक्ट असणार. क्लिअर? म्हणून 38 ला इथे कोणतंही मी करेक्ट करत नाही. लक्षात ठेवायचंय 24 मीटर पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे हाय राईज बिल्डिंगच्या केसमध्ये. ओके, चला मग पुढे जाऊया. 38 क्वेश्चन नंतर 39 आपला काय सांगतोय? 39 आहे अ हाऊसहोल्ड इन अ सेन्सस ऑपरेशन इज डिफाइंड ॲज पर्सन शेअरिंग अ कॉमन किचन, पर्सन स्टेइंग इन अ ड्वेलिंग युनिट, पर्सन्स स्टेइंग इन अ बिल्डिंग, adult members of a family occupying a dwelling unit. बघा, खरं सर हाऊस होल्डची डेफिनेशन काय असते? हाऊस होल्ड म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ पर्सन लिव्हिंग टुगेदर अँड शेअरिंग अ कॉमन किचन फॉर अ मील. बघा मी काय सांगतोय, अ ग्रुप ऑफ पर्सन लिव्हिंग टुगेदर अँड शेअरिंग अ कॉमन किचन टू मील. म्हणजेच काय, नंबर ऑफ ग्रुप ऑफ पर्सन जर का एखाद्या पर्टिक्युलर घरात राहत असेल आणि कॉमन किचन
जर का जेवण बनवण्यासाठी किंवा करण्यासाठी जर का वापरत असेल तर त्याला आपण हाऊस होल्ड असं शब्द वापरू शकतो. म्हणजे हाऊस होल्डची जर का तुम्ही डेफिनेशन बघितली तर तुम्हाला एक लक्षात येईल की ज्या वेळेला कॉमन किचन शेअर केलं जातं एखाद्या पर्टिक्युलर राहण्याच्या ठिकाणी, त्याला आपण हाऊस होल्ड म्हणू शकतो. म्हणजेच काय, इथे जर तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल, अ पर्सन्स और अ ग्रुप ऑफ पर्सन्स आर लिव्हिंग टुगेदर अँड शेअरिंग अ कॉमन किचन फॉर मेकिंग अ मील और फॉर टेकिंग अ मील. काही पण म्हणा. ओके, जिथे कॉमन किचन शेअर केलं जातं त्यालाच आपण काय बोलतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं, डोक्यात फिट्ट करून ठेवा, त्यालाच आपण बोलतो हाऊस होल्ड. ओके, हा होता क्वेश्चन नंबर 39. म्हणजेच बघा, लक्षात घ्या, इन केस 24-25च्या पेपरमध्ये जर का असा क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला आजच माहित असायला पाहिजे हाऊस होल्डची डेफिनेशन काय आहे. ओके, आणि कदाचित आपण ह्या गोष्टी सोडलेल्या असेल आत्ताच्या सिलेबसमध्ये. म्हणजे एक फायदा होईल, जर का तुम्ही हे पेपर प्रॉपरली करत असाल, जर का तुम्ही जेवढेही PYQs प्रॉपर करत असाल तर तुमचा बराचसा फायदा हा होऊ शकतो. म्हणजे एक लक्षात घ्या, येणाऱ्या पेपरसाठी जर का तुम्ही हे PYQs करता तर 100% याचा फायदा तुम्हाला कुठेतरी होणार. क्लिअर? त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे असं मानून चला. त्यानंतर क्वेश्चन 40, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अर्बन युटिलिटी. बघा, अर्बन युटिलिटीचा कोणता भाग नाही. बघा, इलेक्ट्रिसिटी इट इज द पार्ट ऑफ अर्बन युटिलिटी ऑब्वियसली. वॉटर सप्लाय हा पण आहे, सिवरेज हा पण आहे. एज्युकेशन इट इज नॉट द पार्ट ऑफ अर्बन युटिलिटी. ओके, एज्युकेशन हा अर्बन युटिलिटी मधला जो काही पार्ट आहे हा नाही आहे. म्हणून यामध्ये ऑप्शन बी हा करेक्ट येणार, ऑप्शन बी करेक्ट येणार, म्हणून 40 ला ऑप्शन बी करेक्ट. क्लिअर? सो हा होता क्वेश्चन नंबर 40. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 41 काय सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट अनेबल्ड द प्लॅनिंग ऑथॉरिटीज टू अंडरटेक टाउन प्लॅनिंग स्कीम फॉर द फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र. फर्स्ट टाइम टाउन प्लॅनिंग स्कीम कोणत्या पर्टिक्युलर ऍक्ट नुसार आलेला आहे. बघा, खरं तर तुम्हाला सुरुवातीला हा क्वेश्चन प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडियाच्या संदर्भातला आहे. तुम्हाला माहित असायला पाहिजे की टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा टाउन प्लॅनिंग ही प्रोसेस कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. तर आपल्याला तुम्हाला माहित असेल की सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे आला होता हा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 ला. त्यानंतर त्याला रिवाइज केलं होतं आपण 1954 ला, आणि नंतर मग महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 आला होता. म्हणजे फर्स्ट टाइम टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम ही इंट्रोड्यूस जी केली गेली होती ती 1915 मध्ये बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या अंतर्गत करण्यात आली होती. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की फर्स्ट टाइम ऑथॉरिटीने टाउन प्लॅनिंग स्कीम जी इंट्रोड्यूस केली होती ही अंडर द ऍक्ट ऑफ बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915च्या अंतर्गत करण्यात आली होती. म्हणून यासाठी बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट बिलकुल नाही, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 बरोबर आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 जो की आपण आता करंटली वापरत आहे. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बिलकुल नाही. लक्षात ठेवा, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 यामध्ये काय झालं होतं की तुकड्या तुकड्यांमध्ये डेव्हलपमेंट करण्यात आलं होतं आणि दोन तुकड्यांच्या मधातला जो भाग होता तो प्रॉपर डेव्हलप झाला नव्हता. म्हणून मग याला रिवाइज करण्यात आलं आणि 1954 हा सेकंड बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट इंट्रोड्यूस केला गेला. त्यानंतर ज्या वेळेला महाराष्ट्राचा बराचसा भाग हा डिडक्ट करण्यात आला आणि प्रॉपर परफेक्ट महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेला आपण महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, ज्याला आपण MRTP ऍक्ट 1966 सुद्धा म्हणतो, याला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. क्लिअर? म्हणून क्वेश्चन नंबर 41 ला ऑप्शन बी हे करेक्ट येणार. आणि 41 साठी हा बी का बरं करेक्ट आहे, तर आपल्या ज्या नोट्स आहेत त्यामधनं प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया मधनं गो थ्रू करा. यू विल गेट टू नो व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दिस वन. ओके, सो क्वेश्चन नंबर 41 साठी ऑप्शन बी हा करेक्ट येणार. नेक्स्ट मित्रांनो 42, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लँड असेंब्ली टेक्निक. बघा, लँड असेंब्ली टेक्निक ही तुम्हाला दोन केसमध्ये आपण बघितली होती. एक बघितली होती टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात, एक बघितली होती आपण लाराच्या संदर्भात.
यामध्ये काय की जमिनी ह्या हस्तगत केल्या जातात, पण काही वेळेला लोकांच्या मर्जीने, ज्यामध्ये अधिकार आणि हक्क, जर का तुम्ही माझे लेक्चर बघितले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की मी लँड पुलिंग आणि लँड रिकॉन्स्टिट्यूशनचा मी प्रॉपर अर्थ समजून सांगितला होता की लँड पुलिंग म्हणजेच काय आणि लँड रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय. या दोन्ही पर्टिक्युलर केसमध्ये आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कोणत्या पर्टिक्युलर प्रोसेस मधनं गो थ्रू करतं, तर लँड रिकॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे. पण लँड पुलिंग इट इज ऑल्सो द टेक्निक किंवा लँड असेंब्ली टेक्निक आहे. त्यामुळे बघूया आपण प्लॉट रिकॉन्स्टिट्यूशन. बघा आता यामधनं जाताना बघा, प्लॉट रिकॉन्स्टिट्यूशन, प्लॉटला रिकॉन्स्टिट्यूट करणं, इट इज ऑल्सो द लँड असेंब्ली टेक्निक. हा पण लँड असेंब्ली टेक्निकचा भाग आहे. टाउन प्लॅनिंग स्कीम, इथे तर आपण लँड लोकांकडनं घेतो लोकांच्या मर्जीने. बरोबर आहे. त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती न करता किंवा कोणत्याही ऍक्टच्या अंतर्गत त्यांना ॲक्वायर न करता लोक स्वतःच्या मर्जीने अंडर द ऑथॉरिटी ते काय करतात, तशा पद्धतीची स्कीम तयार करतात. सो इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ लँड असेंब्ली टेक्निक. लँड पुलिंग हा तर बेसिक पार्ट आहे जो की ओव्हरऑल इंडियामध्ये वापरला जातो. लँड पुलिंग टेक्निक टू परफॉर्म द टाउन प्लॅनिंग स्कीम. ओके. किंवा ITP सारख्या केसमध्ये. सो ऑल दीज आर द लँड असेंब्ली टेक्निक. लँड कमिशन इट इज नॉट द पार्ट ऑफ लँड असेंब्ली टेक्निक. लँड कमिशन इट इज द प्रोसेस. हे काय टेक्निक नाही आहे, इट इज द पार्ट ऑफ प्रोसेस. सो लँड कमिशन इट इज नॉट द टेक्निक, इट इज द पार्ट ऑफ प्रोसेस. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके. म्हणून खालील चारपैकी जी काही कंडिशन आहे, तो ऑप्शन डी मध्ये जी कंडिशन दिली आहे लँड कमिशन, ही लँड असेंब्ली टेक्निकचा भाग बनत नाही. क्लिअर. सो 42 ला ऑप्शन डी हा करेक्ट येणार, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 काय सांगतो, आफ्टर डिक्लेअरिंग अन इंटेन्शन टू प्रिपेअर द टाउन प्लॅनिंग ऍक्ट, टाउन प्लॅनिंग स्कीम अंडर द MRTP ऍक्ट, ड्राफ्ट स्कीम इज टू बी सबमिटेड विदिन. बघा मित्रांनो, खरं तर कंडिशन काय की ड्राफ्ट स्कीम जी आहे ही कधी व्हायला पाहिजे, तर या पर्टिक्युलर केसमध्ये खरं तर ऑप्शन असायला पाहिजे होतं 9 मंथ. 9 मंथ. ओके. किंवा इथे म्हणायचं होतं इन्क्लुडिंग एक्सटेंडेड पिरियड. इन्क्लुडिंग एक्सटेंडेड पिरियड. कारण यासाठी काय 9 मंथ मध्ये एक तर ऑथॉरिटी करणार, 9 मंथ मध्ये एक तर ऑथॉरिटी करणार, नाही ऑथॉरिटीने केले तर और तो ऑफिसर करणार, और ऑफिसर करणार. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये 3 मंथ हे एक्सटेंड करून दिले जातात. लक्षात घ्या, हा कोणता पिरियड आहे, एक्सटेंडेड पिरियड आहे 3 महिन्याचा. हा दोन्ही मिळून जो 12 महिने बनतोय, त्या बेसिसवर हे ऑप्शन सी करेक्ट येतं. लक्षात घ्या, ऑप्शन सी करेक्ट येतं. इन केस इथे जर का 9 मंथ असतं कुठेतरी, इन केस इथे जर का 9 मंथ असतं तर मी याला क्लिक केलं असतं. कारण एक्सटेंडेड पिरियड जोपर्यंत आपण पेपरमध्ये म्हटल्या जात नाही तोपर्यंत त्याला आपण इन्क्लूड करत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर आताच्या केसमध्ये म्हणजे आता इथे माझ्यासाठी सी हा करेक्ट येतो. सी करेक्ट येतो. आणि कसा करेक्ट येतो तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलाय. या बेसिसवर ऑप्शन सी हे करेक्ट येणार. अदरवाईज जर का इथे 9 मंथ असतं कुठेतरी तर मी त्याला क्लिक केलं असतं. कारण रिअल टाइम पिरियड जो आहे तो 9 मंथ साठी दिला आहे आणि 3 महिने त्याला एक्सटेन्शन असं दिलेलं आहे. क्लिअर. यानंतर क्वेश्चन नंबर 44 काय सांगतोय बघा, अंडर MRTP Act 1966 a planning authority may take advance possession of land from owner before the finalization of town planning scheme only in case when. बघा हा क्वेश्चन आपला ऑलरेडी झालेला आहे. आपल्या कंडिशन मध्ये पण आपण हा क्वेश्चन घेतला होता. आपण आपल्या MCQ पॅटर्न मध्ये पण हा क्वेश्चन घेतलेला आहे किंवा या आधीच्या पेपर मध्ये पण हा क्वेश्चन आलाय. जर का पब्लिक इंटरेस्टच्या केसमध्ये लोकांच्या फायद्यासाठी किंवा पब्लिक इंटरेस्टसाठी कोणती ऑथॉरिटी आर्बिट्रेटर थ्रू त्या पर्टिक्युलर ओनर्सला तशा पद्धतीने अप्लिकेशन पाठवू शकतं ज्या केसमध्ये ऍडव्हान्स पोझिशन हे मागू शकतात. क्लिअर. सो इन केस ऑफ पब्लिक इंटरेस्ट, जर का पब्लिक इंटरेस्ट असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये अशा पद्धतीची कारवाई केली जाते ज्यामध्ये ऑथॉरिटीच्या ऑन बिहाफ ऑथॉरिटीला वाटत असेल की पब्लिक इंटरेस्टसाठी ऍडव्हान्स पोझिशन व्हायला पाहिजे. त्या केसमध्ये पब्लिक इंटरेस्ट ऑथॉरिटी ही आर्बिट्रेटर थ्रू
ओनर्सला तशा पद्धतीने नोटीस देऊ शकतो आणि जर का ते नोटीसला होकार देत नसेल तर मग बाकी प्रोसिजर सुद्धा आपण फॉलो करतो, जसं की तिथला जो काही पोलीस ऑफिसर असेल त्याच्या थ्रू किंवा जो काही कोर्ट प्रोसेस थ्रू आपण त्या तिथल्या जमिनी जे आहे त्या ॲडव्हान्स पोझिशनसाठी घेऊ शकतो. क्लिअर. सो ऑप्शन ए करेक्ट क्वेश्चन नंबर 44 ला. त्यानंतर आजचा लास्ट क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन नंबर 45. In town planning scheme under the MRTP Act 1966, the amount of compensation for reduction in size of plot is reflected in difference between. बघा, अमाउंट ऑफ कॉम्पेन्सेशन काय असतं. जर आपल्या नोट्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला आपण टाउन प्लॅनिंग स्कीम ज्या वेळेला स्टडी केली होती त्यावेळेला एका पर्टिक्युलर न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला कॉम्पेन्सेशन, इन्क्रीमेंट, नेट पेएबल अमाऊंट हे मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं. जसं की त्याचे टेबल तुम्हाला हे दिसत असतील. ह्या टेबल थ्रू आपण काय केलं होतं मित्रांनो की नंबर ऑफ प्रोसेस थ्रू कॉम्पेन्सेशन कसे असतात हे आपण डिफाईन केलं होतं. ओके. तर कॉम्पेन्सेशन अंडर द टीपीएस जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला लक्षात येईल कॉम्पेन्सेशन रिसिव्ड बाय ओनर और रिसिव्ड बाय प्लॅनिंग ऑथॉरिटी काही जरी केलं तरी इट इज द डिफरन्स ऑफ ओरिजिनल प्लॉट और सेमी फायनल प्लॉट. ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू, सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू, ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण येऊ देत, व्हॉट एव्हर द व्हॅल्यू इट इज द पार्ट ऑफ कॉम्पेन्सेशन. जी व्हॅल्यू रिफ्लेक्ट करणार त्यालाच आपण काय बोलतो मित्रांनो, कॉम्पेन्सेशन व्हॅल्यू. क्लिअर. म्हणजेच ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू आणि सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यूचा जो डिफरन्स बनेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इट डझंट मॅटर. ओके, तो नंतरचा विषय आहे. पण या दोन व्हॅल्यूचा डिफरन्स जो काही रिफ्लेक्ट होतो त्याला बोलतात कॉम्पेन्सेशन. क्लिअर. आता ऑप्शन एकदा चेक करा. ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट अँड सेमी फायनल व्हॅल्यू. बघा, फर्स्ट ऑप्शनच आपलं क्लिअर होतं, ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ अ प्लॉट अँड सेमी फायनल. सेकंड सांगता सेमी फायनल अँड फायनल, बिलकुल नाही. सेमी फायनल आणि फायनल इन्क्रीमेंट शो करतं, लक्षात ठेवायचं. ओरिजिनल व्हॅल्यू अँड फायनल व्हॅल्यू बिलकुल नाही, नन ऑफ द अबो पण नाही. ऑप्शन ए करेक्ट येणार. कॉम्पेन्सेशनचा डिफरन्स कोण शो करतं तर ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट आणि सेमी फायनल व्हॅल्यू ऑफ प्लॉट. हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. किंवा इन्क्रीमेंट, नेट पेएबल अमाऊंटचा डिफरन्स आणि कॉम्पेन्सेशनवर अशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे हा सुद्धा पेपर मी सांगतोय इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे भरपूर टाइम अवेलेबल आहे, त्यामुळे यामधनं प्रॉपरली गो थ्रू करा. क्लिअर. तर मित्रांनो आजच्यासाठी थांबूया. आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ ग्रेट डे.